नमस्कार, मी पल्लवी तुकाराम मेत्रे. मराठवाड्याचे कर्मवीर लोकनेते गणेशराव दुधगावकर खुली वक्तृत्व स्पर्धा द्वितीय वर्ष. विषय श्रीमद भगवद्गीता अध्याय 18 श्लोक 66 चा नेमका अर्थ काय? अध्याय 18 श्लोक 66. सर्व प्रकारच्या धर्मांचा त्याग कर आणि केवळ मला शरण ये. मी तुला सर्व पापांपासून मुक्त करेन. तू दुःखी होऊ नकोस. तात्पर्य: सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. अर्थात सर्व प्रकारच्या धर्मांचा त्याग करून केवळ मलाच शरण ये. मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन. तू भयभीत होऊ नकोस. तात्पर्य: श्रीकृष्णांनी परब्रह्माचे ज्ञान, परमात्म्याचे ज्ञान, वर्णाश्रम पद्धतीचे ज्ञान, संन्यासाश्रमाचे ज्ञान, निरासक्तीचे ज्ञान, मन आणि इंद्रिय संयमनाचे ज्ञान, ध्यानाचे ज्ञान इत्यादी अनेक प्रकारच्या धर्मपद्धतींचे वर्णन केले आहे. त्यांनी अनेक प्रकारच्या धर्मांचे विविध प्रकारे वर्णन केले आहे. आता भगवद्गीतेचे सार सांगताना भगवंत अर्जुनाला म्हणतात, हे अर्जुना, मी आतापर्यंत सांगितलेल्या सर्व पद्धतींचा त्याग कर आणि केवळ मला शरण ये. अशा शरणागतीमुळे अर्जुनाचे सर्व पापांपासून रक्षण होणार होते, कारण भगवंत स्वतः त्याला तसे वचन देत आहेत. 8व्या अध्यायात असे म्हटले होते की केवळ पापमुक्त मनुष्य श्रीकृष्णांचे पूजन करू शकतो. यावरून कोणाला असे वाटेल की पापापासून, सर्व पापांपासून मुक्त झाल्याशिवाय आपण भगवंतांच्या शरणागतीचा अंगीकार करू शकत नाही. अशा शंकांचे निरसन करण्यासाठीच म्हटले आहे की सर्व पापांपासून मुक्त झाल्याशिवाय केवळ श्रीकृष्णांना शरण गेल्यामुळेच आपण आपोआपच सर्व पापांतून मुक्त होतो. पापमुक्तीसाठी खडतर प्रयास करण्याची मुळीच आवश्यकता नाही. श्रीकृष्ण हे सर्व जीवांचे सर्वश्रेष्ठ रक्षणकर्ता आहेत हे जाणून त्यांना निसंशयपणे शरण गेले पाहिजे. श्रद्धा आणि प्रेमाने त्यांना शरण जाणे आवश्यक आहे. श्रीकृष्णांना शरण जाण्याच्या विधीचे वर्णन हरिभक्ती विलास ग्रंथामध्ये करण्यात आले आहे आणि ते असे: अनुकूलस्य संकल्प प्रतिकूलस्य वर्जनम रक्षिष्यति ते विश्वासो गोप्तृत्वे वर्णम तथा आत्मनिक्षेप कार्पण्ये षड्विधी शरणागती. भक्तियोगाच्या पद्धतीनुसार जी धर्मतत्वे मनुष्यास अंततः भगवत भक्ती प्राप्त करण्यास सहाय्य करतात त्याच धर्मतत्वांचा त्याने स्वीकार केला पाहिजे. जी धर्मतत्वे आपल्याला कृष्ण भक्तीच्या स्तरापर्यंत नेत नाहीत ती आपण टाळली पाहिजे. श्रीकृष्णच आपले सर्वश्रेष्ठ रक्षणकर्ता आहेत असा दृढ विश्वास त्याने ठेवला पाहिजे. श्रीकृष्णच आपले सर्व संकटांपासून रक्षण करतील असा दृढ विश्वास मनुष्यास असला पाहिजे. आपली प्राणधारण कसे करता येईल याची चिंता करण्याची मुळीच आवश्यकता नाही. श्रीकृष्णच त्याकडे लक्ष देतील. जर आपण कृष्ण भावनामय झालो तर तात्काळ कृष्ण भावनामय होऊन भक्तिमय सेवा करू लागलो तर तात्काळ भौतिक प्रकृतीच्या सर्व कल्पशातून आपण मुक्त होतो. ध्यानाचे विविध प्रकार आहेत. त्यामध्ये ज्ञान आणि ध्यान योग अशा अनेक प्रकारचे शुद्धीकरणाचे मार्गही आहेत. परंतु श्रीकृष्णांना शरण गेल्यामुळे आपल्याला या सर्व पद्धतींचे अनुसरण करण्याची मुळीच आवश्यकता नाही. केवळ श्रीकृष्णांना शरण गेल्यामुळे आपला कालाप्य वाचतो आणि आपली प्रगती होऊन आपण सर्व पापांपासून मुक्त होतो. मनुष्याने श्रीकृष्णांच्या आकृष्ट रूपाकडे आकृष्ट झाला पाहिजे. श्रीकृष्ण हे सर्वाकर्षक असल्यामुळेच त्यांचे नाव कृष्ण आहे. अनेक प्रकारचे योगी असतात. काही जण परमात्म्याद्वारे आकर्षित होतात, काही जण निर्विशेष ब्रह्माद्वारे आकर्षित होतात, परंतु जे साक्षात श्रीकृष्णांकडे आकर्षित होतात ते सर्वोत्तम होय. श्रीकृष्ण भावनामय होणे, श्रीकृष्ण भक्ती करणे हेच ज्ञानाचे परम गोपनीय सार आहे आणि संपूर्ण भगवद्गीतेचेही हेच सार आहे. यामध्ये योजिलेले मा शुच अर्थात भयभीत होऊ नकोस, चिंता करू नकोस, संकोच करू नकोस हे अत्यंत महत्त्वपूर्ण शब्द आहेत. यावरून कोणाला असे वाटेल की सर्व प्रकारच्या धर्मांचा त्याग कसा करावा, केवळ श्रीकृष्णांना शरण कसे जावे, तर याची मुळीच चिंता करायची आवश्यकता नाही. यामध्ये अष्टांग योगी, ज्ञानयोगी, धर्मयोगी आणि भक्त अशा अनेक प्रकारचे योगी आहेत. या सर्वांनाच योगी म्हटले जाते. परंतु जो शुद्ध भक्त आहे तोच सर्वोत्तम आहे. जो श्रीकृष्णांकडे आकर्षित होतो तोच सर्वोत्तम योगी होय, तोच खरा योगी होय.
हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. धन्यवाद.